मुलांनो, आज आपण गाभा हा घटक पाहणार आहोत. तर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये आपण भूकवच, प्रावरण आणि गाभा हे पृथ्वीचे प्रमुख 3 भाग पडतात. हे आपण पाठीमागच्या तासाला पाहिलेलं आहे. आजच्या तासाला आपण गाभा हा घटक पाहणार आहोत, जो की पृथ्वीचा सर्वात खोल भाग आहे. भूपृष्ठापासून जवळजवळ सुमारे 2900 किलोमीटर खोलीच्या खाली हा आपल्याला गाभ्याचा घटक पाहायला मिळतो किंवा हा गाभा आपल्याला पाहायला मिळतो. हे वरचं जे आहे ते भूकवच, हे आहे प्रावरण आणि खाली आहे गाभा. भूपृष्ठाच्या खाली 2900 किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो आणि या गाभ्याची जी जाडी आहे ती जाडी आहे 3471 किलोमीटर. किती आहे? 3471 किलोमीटर एवढी या गाभ्याची जाडी आहे. आणि गाभ्याचे प्रामुख्याने 2 भाग पडतात. त्याच्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे बाह्य गाभा आणि दुसरा आहे तो अंतर्गाभा. असे गाभ्याचे प्रामुख्याने 2 विभाग पडतात, 2 भाग पडतात, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. बाह्य गाभा हा भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर ते, इथं बघा तुम्हाला दिसते 2900 किलोमीटर ते 5100 किलोमीटर एवढा खोलीपर्यंत हा बाह्य गाभा असतो. हा जो वरचा भाग तुम्हाला दिसतोय तो बाह्य गाभा आहे आणि हा जो खालचा भाग आहे तो आहे अंतर्गाभा. तर बाह्य गाभ्याची जी जाडी आहे ती आहे 2900 किलोमीटर ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंत आपल्याला बाह्य गाभा आढळतो. नंतर भूकंपाच्या ज्या लहरी आहेत त्या दुय्यम लहरी या गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत, तर त्या या भागामध्ये म्हणजे बाह्य भागामध्ये त्या शोषल्या जातात आणि त्यांचा वेग हा मंदावतो. तर बाह्य गाभ्याची जी घनता आहे ती घनता आहे 9.8 ग्रॅम पर घन सेंटीमीटर इतकी बाह्य गाभ्याची घनता आहे. आणि द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान जे आहे ते तापमान आहे 5000 डिग्री सेल्सिअस. एवढं या बाह्य गाभ्याचं, द्रवरूप बाह्य गाभ्याचं तापमान आहे. तर पृथ्वीच्या अंतराळातील जो काही बाह्य गाभा आहे तो बाह्य गाभा हा द्रवरूप आहे किंवा अर्धद्रव स्वरूपात आहे असं शास्त्रज्ञांचं मत आहे. या ठिकाणी या थरामध्ये म्हणजे पृथ्वीच्या अंतराळातील जो काही बाह्य गाभा आहे या बाह्य गाभ्यामध्ये आपल्याला लोह खनिजांचं प्रमाण सर्वात जास्त आढळतं, अधिक आहे, हे आपण शिकलेलो आहोत. आणि बाह्य गाभ्याच्या या द्रवरूप भागामध्ये ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेनं, या ठिकाणी दाखवले बघा, वरच्या दिशेनं हा जो ऊर्ध्वगामी प्रवाह आहे तो प्रवाह हा बाह्य गाभ्यामध्ये ऊर्ध्वगामी द्रवरूप भागामध्ये ऊर्ध्वगामी प्रवाह हा निर्माण होत असतो. आणि हे या बाह्य गाभ्याचं प्रमुख असं वैशिष्ट्य आहे. बाह्य गाभा आणि अंतर्गाभा यांच्यामध्ये तापमानातील यांच्यामधला जो काही फरक आहे या फरकामुळं ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात आणि पृथ्वीच्या परिवलनामुळं या ठिकाणी भोवऱ्यासारखी गती याला प्राप्त होते आणि या सर्पिल भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात आणि विद्युत प्रवाह निर्माण झाल्यामुळे यालाच चुंबकीय क्षेत्र असं सुद्धा म्हटलं जातं, की ज्याला भूजनित्र, काय नाव आहे, भूजनित्र असं सुद्धा संबोधलं जातं. म्हणजे पृथ्वीच्या भोवती एक चुंबकीय क्षेत्र आहे. काय आहे? चुंबकीय क्षेत्र आहे. आणि पृथ्वी जो ग्रह आहे त्याच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत हे चुंबकीय क्षेत्र हे कार्यरत असतं आणि या चुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचं आवरण निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की पृथ्वीच्या वातावरणाचं सूर्याकडून येणाऱ्या सौर वातांपासून संरक्षण
या चुंबकीय क्षेत्रामुळे होतं. कशामुळे होतं? चुंबकीय क्षेत्रामुळे. जो काही सूर्याकडून सौरवात येत आहे, या सौरवातापासून पृथ्वीचं या चुंबकीय क्षेत्रामुळे संरक्षण होतं. म्हणून या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण, पृथ्वीचं चुंबकावरण असं म्हटलं जातं. हे पृथ्वीचं 5वं आणि सर्वात महत्त्वाचं असं आवरण आहे. या ठिकाणी नंतरचा भाग आहे तो म्हणजे अंतर्गाभा. अंतर्गाभा हा बाह्यगाभ्याच्या खाली, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा, बाह्यगाभ्याच्या खाली अंतर्गाभा आपल्याला पाहायला मिळतो. अंतर्गाभा हा भूपृष्ठाखाली सुमारे 5100 किलोमीटर ते 6371 किलोमीटर एवढा आहे. पृथ्वीचा अंतर्गाभा हा भूपृष्ठाखाली सुमारे 5150 किलोमीटरपासून ते 6371 किलोमीटर खोलीपर्यंत आहे. मी तुम्हाला आता इथे सांगितलेलं आहे. तर या घनगोलाची जी घनता आहे, किंवा हा जो पृथ्वीचा गर्भाचा भाग आहे अंतर्गाभ्याचा, तर हा भाग घनस्थितीमध्ये आपल्याला आढळतो. हा भाग द्रवरूप अवस्थेमध्ये आहे, तर हा भाग घनरूप अवस्थेमध्ये आपल्याला आढळतो. मग या घनगोलाची जी घनता आहे ती घनता आहे 13.3 ग्रॅम घन पर घन सेंटीमीटर इतकी या घनगोलाची घनता आहे. आणि या थरामध्ये, या पृथ्वीच्या थरामध्ये आपल्याला लोह आणि निकेल, या ठिकाणी दाखवले बघा, लोह आणि निकेल, तर हे 2 खनिज आपल्याला, 2 मूलद्रव्य या पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये जो काही घनरूप भाग आहे याच्यामध्ये आपल्याला सापडतात. आणि त्यामुळं याला निफे असं म्हणतात. काय म्हणतात? निफे. त्यामुळं याला निफे असं सुद्धा म्हणतात. तर गाभ्यामध्ये, अंतर्गाभ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता आहे आणि या भागातील पदार्थ हा प्रचंड दाबाखाली, या ठिकाणी आपल्याला हा दाब दिसून येतोय बघा, प्रचंड दाबाखाली या अंतर्गाभ्याचा जो काही घनरूप भाग आहे तो घनरूप भाग आहे. तर पृथ्वीच्या अंतर्गाभ्याचं जे काही तापमान आहे ते तापमान केंद्राचं हे सर्वात जास्त आहे. म्हणजे सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतकं हे तापमान आपल्याला आढळून येतं. पृथ्वीच्या अंतर्गाभ्याचं तापमान हे सूर्याच्या पृष्ठीय, म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान किती आहे, तर एवढं तापमान आपल्याला अंतर्गाभ्यामध्ये पाहायला मिळतं. तर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जर आपण गेलो, पृथ्वीच्या आतमध्ये गाभ्याच्या भागामध्ये जर आपण गेलो, तर आपलं वजन हे आपण जसं भूपृष्ठावरून आतमध्ये जाऊ, जसं आपण भूपृष्ठावरून आतमध्ये जाऊ, तसं हे वजन आपल्याला वाढलेलं दिसून येतं. किंवा पृथ्वीच्या अंतरंगामध्ये आपण जसं जाऊ तसं आपल्याला हे वजन, आपलं वजन हे वाढलेलं जाणवेल. का? कारण पृथ्वीच्या आतमधील जी घनता आहे ती हळूहळू वाढत जाते. तर या ठिकाणी तुम्हाला पान नंबर 14वर हे नेहमी लक्षात ठेवा असा भाग दिलेला आहे, तो आपण पाहूयात. तर या भागामध्ये तुम्हाला 2 आकृत्या दाखवलेल्या आहेत. तर त्याच्यामधील जी पहिली आकृती आहे त्या पहिल्या आकृतीमध्ये या ज्या आहेत या प्राथमिक लहरी आहेत. कसल्या लहरी आहेत? प्राथमिक लहरी आहेत. आणि या ज्या लहरी आहेत त्या लहरी आहेत दुय्यम लहरी. कसल्या लहरी आहेत? दुय्यम लहरी. या आहेत दुय्यम लहरी, या आहेत प्राथमिक लहरी. तर दुय्यम लहरीच्या वक्रामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी हा बदल पाहायला मिळतो, किंवा अनेक ठिकाणी हा भाग वक्र झालेला आपल्याला दिसून येतो. आणि या आकृतीमधील टिंबाच्या साहाय्याने काढलेला हा जो वक्र आहे, हा वक्र या वेगाचा सरासरी कल दाखवतो. तर दुय्यम लहरीचा जो वक्र आहे तो वक्र 2900ला म्हणजे या ठिकाणी तो संपलेला आहे, किंवा 2900 किलोमीटर खोलीवर जाऊन तो अचानक संपलेला आहे. परंतु प्राथमिक लहरीचा जो वक्र आहे तो आपल्याला इथं खालपर्यंत पाहायला मिळतो. या ठिकाणी बघा, खालपर्यंत आपल्याला पाहायला
मिळतो. म्हणजे खोलीप्रमाणे तो 2900 किलोमीटरपर्यंत सतत वाढत जातो आणि दुय्यम लहरींचा वक्र मात्र बाह्य गाभेच्या सीमेपाशीच 6 ते 8 किलोमीटर पर सेकंदाच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तरी हे जे आहे हे पृथ्वीचं भूकवच आहे. बघा, उच्च प्रावरण आहे, नंतर हे आहे निम्न प्रावरण आणि हा आहे गाभ्याचा भाग. तर आपल्याला कोणत्याही लहरी या गाभ्यामध्ये जाताना दिसत नाहीत किंवा अंतर्गाभ्यातील पदार्थाची घनता किती जास्त असू शकेल हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. नंतर दुसरी जी आकृती दाखवलेली आहे, या दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या खोलीवर गुरुत्वाकर्षण बल किती असेल हे आपल्याला या वक्रांद्वारे दाखवण्यात आलेलं आहे की वेगवेगळ्या खोलींवर गुरुत्वाकर्षण बल किती असेल. तर भूपृष्ठापासून किंवा पृष्ठभागापासून काही खोलीपर्यंत हे बल आपल्याला वाढत गेलेलं दिसून येतं. तर काही खोलीनुसार ते कमी कमी होत जातं आणि शेवटी या ठिकाणी शून्यावर येऊन ते पोचतं. म्हणजे केंद्रापाशी आल्यानंतर ते शून्यवत होतं असं या वक्रावरून आपल्याला दिसून येतं. तर शोधा पाहू. या ठिकाणी आपण जर पृथ्वीची अवस्था पाहिली तर फार वाईट अशी अवस्था पृथ्वीची आपल्याला पाहायला मिळते. कारण वाढतं जे हे प्रदूषण आहे ते प्रदूषण पाहायला मिळतं. नंतर अयोग्य गोष्टी ज्या पृथ्वीवर निर्माण होतात परंतु त्या डिस्पोज होत नाहीत. उदाहरणार्थ थर्माकोल असेल, प्लास्टिक असेल, अशा वस्तू डिस्पोज होत नाहीत पृथ्वीवर, म्हणजे त्या नाश पावत नाहीत. तर या सगळ्या कारणांमुळं आपली पृथ्वी ही धोक्यात आलेली आहे किंवा आपल्या पृथ्वीचं संरक्षण होणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्या पृथ्वीचं संरक्षण व्हावं म्हणून आपण नियमित अशी साफसफाई केली पाहिजे किंवा ज्या गोष्टी डिस्पोज होत नाहीत, थर्माकोलसारख्या किंवा प्लास्टिकसारख्या अशा गोष्टी आपण वापरल्या नाही पाहिजेत. तर त्याच्यासाठी म्हणजे आपण पृथ्वीचं आपल्या संरक्षण केलं पाहिजे. त्याच्यासाठी जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो. तो जागतिक वसुंधरा दिन आहे 22 एप्रिल. 22 एप्रिल हा दिवस वसुंधरा दिन, जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. आलं लक्षात सर्वांच्या? तर इथं धडा संपलेला आहे. सर्वांनी व्यवस्थित धडा वाचायचा आहे. प्रथम सर्वांनी धडा वाचायचा आहे आणि त्याच्यानंतर स्वाध्यायातील काही प्रश्न सोडवायचे आहेत की जे अचूक पर्याय समोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा. हा जो प्रश्न आहे तो आज घरी सोडवायचा आहे. बाकीचे प्रश्न आपण उद्याच्या तासाला मी तुम्हाला स्वाध्याय पाठवीन आणि मग तो स्वाध्याय तुम्ही उद्याच्या तासाला लिहायचा आहे.